हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत कमी वेळात खूप साऱ्या वाती. तर टोपणाच्या साहाय्याने मी ह्या वाती बनवणार आहे. तर तर मी इथं सुरुवातीला कापूस कट करून घेत आहे. तर तुमच्या घरामध्ये कापूस असेल तर तुम्ही तो कापूस वापरू शकता. तर इकडं पाहू शकता, हा कापूस व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला हा वात बनवताना कापूस किंवा वात तुटणार नाही. तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने हा कापूस व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि वातीचा आकार त्याला देऊन घ्यायचा आहे, एकदम हलक्या हाताने द्यायचा आहे. तर वात वळवण्यासाठी जर आपल्याला मी इथं इबीत वापरत आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला वात तयार करून घ्यायची आहे. तर इथं आपल्याला हलक्या हाताने ह्या वाती तयार करून घ्यायच्या आहेत आणि ती वात व्यवस्थित हलक्या हाताने वळून घ्यायची आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ दाखवत आहे मी त्याप्रमाणेच तुम्हाला ह्या वाती बनवून घ्यायच्या आहेत. तर इथं मी 2 वाती बनवून ठेवल्या आहेत. तर इथं मी 2 वाती तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ह्या वाती तयार करून घ्यायच्या आहेत. आता इथं टोपण घ्यायचं आहे, त्या टोपणाला आपल्याला गोल राऊंडने ह्या वाती गुंडाळून घ्यायच्या आहेत. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच एकदम हलक्या हाताने ह्या वाती गुंडाळायच्या आहेत. जर तुम्ही जास्त फास्टमध्ये करायला गेलात तर वाती तुटणार आहेत. तर वाती तुटू नये यासाठी तुम्हाला व्यवस्थित हलक्या हाताने ह्या वाती आपल्याला गुंडाळून घ्यायच्या आहेत. तर आता दुसरी वात मी इथं गुंडाळून घेत आहे. आता श्रावण महिना आहे, तर आपल्याला भरपूर साऱ्या वाती लागणार आहेत दिव्यासाठी. तर तुम्ही ह्या वाती नक्कीच बनवून ठेवू शकता, कारण लेडीजला ना भरपूर घरातली कामं असतात, तर त्यांना हे जमत नाही की रोज नवीन वात तयार करून दिव्याला घालण्यासाठी. तर तुम्ही एकदाच ह्या वाती बनवून डब्यात व्यवस्थित ठेवू शकता. आता गौरी गणपती पण जवळ येत आहेत, तर त्यासाठी तर मी ह्या वाती मोठ्या बनवत आहेत. का बनवत आहे? तर समईसाठी बनवत आहे ह्या मोठ्या वाती, कारण गौरी गणपती आता लवकरच येत आहेत आणि मला पण घरातली भरपूर कामे आहेत. तर त्यामुळं मी ह्या वाती बनवून ठेवत आहे मोठ्या साईजच्या. तर तुम्हीही नक्कीच यावर्षी तुमच्या गौराईसाठी ह्या समई वाती नक्कीच बनवून ठेवा, जेणेकरून आपल्याला पटकन ह्या वाती आपल्या समईमध्ये लावता येतील. तर तुम्ही पाहू शकता, इथं आपल्याला व्यवस्थित वाती करून घ्यायच्या आहेत, टोपणाच्या बाहेर काढून, आणि आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आपल्याला एकसारख्या एक लेवलमध्ये ह्या वाती कट करून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता, व्हिडिओत मी दाखवत आहे की व्यवस्थित हे एकसारख्या वाती मी कट करून घेत आहे. आता वरच्या साईडने पण आपल्याला ह्या वाती कट करून घ्यायच्या आहेत. आता ह्या झाल्या समईसाठी वाती. आता छोट्या दिव्यासाठी पण वाती मी दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप अजिबात करायचा नाही. तुमच्यासाठी हा माझा व्हिडिओ खरंच खूप उपयुक्त आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीही तुमच्या गौराईसाठी किंवा ह्या श्रावण महिन्यात वाती दिव्यासाठी ह्या बनवून ठेवू शकता. खूप साऱ्या 2 मिनिटात, फक्त इझी 2 मिनिटात तुम्ही ह्या वाती खूप साऱ्या बनवून ठेवू शकता. तर इथं पाहू शकता, ह्या वाती आपल्या तयार झालेल्या आहेत. मी उगं हलक्या हाताने थोडंसं प्रेस करत आहे त्या वातीला, तर व्यवस्थित करून घेत आहे. तर तुम्हीही याचप्रमाणे तुमच्या त्या वाती व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इकडे पाहू शकता, किती सुंदर अशा आपल्या हे एकसारख्या ह्या वाती तयार झालेल्या आहेत. तर आता चला तुम्हाला मी दाखवते. ह्या तर झाल्या समईसाठी वाती. तर आता छोट्या दिव्यासाठी वाती तुम्हाला दाखवत आहे. तर इथं मी काडीपेटी घेतलेली आहे. तर ह्या काडीपेटीच्या साहाय्याने आपल्याला छोट्या वाती तयार करायच्या आहेत. तर आता इथं मी ही वात तयार करून जी घेतलेली आहे, ती वात आता ह्या काडीपेटीला गोल राऊंडने गुंडाळून घेत आहे, व्यवस्थित हलक्या हाताने. सेम मग मी सांगितलं ना, त्याचप्रमाणे व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला ह्या वाती गुंडाळून घ्यायच्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे आणि कमी वेळात खूप साऱ्या वाती आपल्या इथं तयार होतात. तर तुम्हीही नक्कीच बनवून ट्राय करायच्या आहेत ह्या वाती आणि बनवून ठेवायच्या आहेत. तर पाहू शकता, व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला ह्या काडीपेटीला वाती गुंडाळून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला, त्याप्रमाणेच करायचं आहे. आता ही इथे एक मी वात गुंडाळून घेतली आहे. आता त्याचप्रमाणे इथं दुसरी वात आपल्याला त्याला गुंडाळून घ्यायची आहे व्यवस्थित. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुमच्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे ना माहितीपूर्ण, तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोण तुम्ही यावर्षी वाती हा अशा बनवून व्यवस्थित डब्यामध्ये ठेवणार तेही मला सांगा. आणि
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. इथं पाहू शकता ह्या वाती माझ्या गुंडाळून झालेल्या आहेत. आता काडीपेटीच्या बाहेर व्यवस्थित ह्या वाती आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायच्या आहेत ह्या वाती. तर इथे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला. व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला ह्या वाती कट करून घ्यायच्या आहेत. आता दुसऱ्या साईडनं पण आपल्याला ह्या वाती कट करून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ह्या वाती कट करून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर अशा ह्या वाती आपल्या तयार होतात. कमी वेळात ह्या वाती तयार होतात खूप साऱ्या. इथे तुम्ही पाहू शकता ह्या वाती माझ्या खूप साऱ्या तयार आहेत. आता या वातीला मी ना थोडंसं हलकंसं हाताला प्रेस करून घेत आहे, वळून घेत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने ह्या वाती मी वळून घेत आहे. तर तुम्हीही असंच करून घ्यायचं आहे. तर इकडे पाहू शकता ह्या साऱ्या अशा वात्या मी व्यवस्थित करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं ह्या छोट्या वाती तयार आहेत छोट्या दिव्यासाठी. तर तुम्ही याच्यातली रोज एक वात तुमच्या देवासाठी वापरू शकता. तर तुम्ही नक्कीच बनवून बघा ह्या वाती खूप साऱ्या. आणि तर तुम्ही पाहू शकता एकसारख्या वाती आलेल्या आहेत ना आपल्या, ह्या खूप सुंदर दिसतात. तर आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुलवाती आणि बेलवात कशी बनवायची हे सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता श्रावण महिना आहे तर बेलवात कशी बनवायची हेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता इथं आपल्या वाती रेडी आहेत. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.